मी जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि खास करून महाराष्ट्र पोलीस की ज्यांनी एवढ्या तत्परतेने चौकशी केली, महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांनी सुद्धा गुन्हेगारांना कुठल्याही पद्धतीने पाठीशी घालणार नाही हा जो शब्द दिला होता आणि तात्काळ चौकशी केली जाईल जे म्हटलं त्या पद्धतीने हा जो निर्णय झालेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि न्यायालयाचे आभार मानतो, जेणेकरून अशा पद्धतीने काही कृत्य करणाऱ्यांना एक मोठी चपराक या निर्णयामुळे बसलेली आहे आणि विरोधक ज्या पद्धतीने टीका करत होते त्यांचंही तोंड या निर्णयाने बंद केले आहे. फाशीची शिक्षा होईपर्यंत बऱ्याचदा प्रोसिजरल प्रक्रिया अनेक असतात. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राज्यपाल, राष्ट्रपतींकडे असलेला दयेचा अधिकार, त्यामध्ये वेळ जाईल आणखीन की लवकरात लवकर फासावर लटकवलं जाईल? हे बघा, अशा माणसाच्या बाबतीत निर्णय ज्या पद्धतीने लवकर लागलेला आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर ही फाशी देण्यात येईल, विलंब लागणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे तसे आमचे महाराष्ट्राचे पोलीस किती तत्पर असतात. बदलापूरची घटना झालेली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीने निर्णय लागलेला आहे आणि अशा माणसाला दैवाने न्यायालयाला जर निर्णय द्यायला उशीर लागला तर दैवाने काही गोष्टी घडून येतात आणि त्याला त्याची शिक्षा मिळते. सर, हे जरी निकाल लागलेले असेल, अशा पद्धतीचा कोपर्डीचा निकाल लागला होता, आता त्याला काही वर्ष निकाल लागून गेले, त्याची जन्मठेप म्हणा, फाशीच्या शिक्षा अंमलबजावणी झालेली आहे, तशाच प्रकारे नरसरापूरचं होईल का? कोपर्डीचं काय सिस्टीम? हे बघा, चुकीच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला तात्काळ निर्णय घेण्यात येईल. आत्ताच आपण उदाहरण पाहिलेलं आहे आणि अशा नराधामाला योग्य ती शिक्षा दिली जाईल. खालच्या स्तराकडनं, आता जिल्हा स्तराकडनं, सत्र न्यायालयाकडनं शिक्षा होतात, मात्र उच्च न्यायालयाकडे जात नाही. मग ते प्रकरण सुप्रीम कोर्टात येण्यानंतर दयेचा अर्ज. कोपर्डी प्रकरणामध्ये असं आतापर्यंत घडलेलं नाही आहे, म्हणून कोपर्डी प्रकरणाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अशी जर काही प्रकरणं आहेत त्याविषयी सुद्धा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. सर, नुकताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एका विमानातून प्रवास झाला. तुम्ही याकडे कसं पाहता? त्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी, किशोरी पेडणेकर असतील, त्यांनी तर हा चांगला योग आहे अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या. ते खूप एकमेकांचे सामने मित्र आहेत अशा स्वरूपाच्या. शिवसेना उद्धव ठाकरेंकडे खूप आनंदाची लहर त्यामुळे दिसते. 26 जून 2026 रोजी नागपूर येथे माननीय देवेंद्रजी आणि उद्धव ठाकरे एकाच विमानातून प्रवास झाला. यामुळे उभाटाचे नेते खुशीत गाजरं खात आहेत. परंतु 2 वर्षापूर्वीची 26 जून 2024 हाच दिवस मला आठवतोय. चंद्रकांत पाटलांनी उद्धवजी ठाकरे यांना अमूल मिल्क चॉकलेट दिलं होतं त्याच दिवशी विधान भवनामध्ये. आणि त्याच दिवशी देवेंद्रजींबरोबर एकाच लिफ्टने उद्धवजींनी प्रवास केला होता 26 जून रोजीच. 26 जून 2026 एकाच विमानातनं प्रवास केला. म्हणून UBTचे सगळे जे काय आहेत उरले सुरलेले खुशीत गाजरं खात आहेत. परंतु 2 वर्ष पाटलांनी तुम्हाला जे चॉकलेट दिलं आहे तेच तुम्ही चघळताय. जनतेने सुद्धा तुम्हाला लॉलीपॉप दिलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. खुशीत गाजरं खाऊ नका. देवेंद्रजींना माहीत आहे तुम्ही कसे आहात, त्यांच्या पाठीत कशा पद्धतीने खंजीर खुपसला होता. युती म्हणून निवडून आलात
आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार म्हणून काँग्रेसबरोबर बसलात, विमानात बसलात, हेलिकॉप्टरमध्ये बसलात का बाथरूममध्ये जाऊन बसलात काँग्रेसबरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्रजींनाही माहिती आहे. त्यामुळे खुशीत गाजरं खाऊ नका. असंच चॉकलेट 2 वर्षापूर्वीसुद्धा तुम्हाला मिळालं होतं, ते आपण सगळ्यात बसलेला आहात, आणखी सगळ्यातच बसा. एक निवडणुकीच्या दरम्यान एकतर तू राहील किंवा मी राहील असं केलेलं विधान, तेही एकेरी दोन्ही माजी मुख्यमंत्री, आणि आता गळा भेट किंवा तुझा माझा गळा, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दुसराही एक प्रश्न आहे की UBTवरती लोकांनी विश्वास का ठेवावा? कारण UBTचे नेते महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मोस्टली उद्धवजी ठाकरे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आपण कशा पद्धतीने देवेंद्रजींच्या विरोधात बोलत होतात आणि देवेंद्रजींबद्दल आता काळजी आहे, अशा पद्धतीने आपण जे काय विधानं करताय, तुम्ही देवेंद्रजींची काळजी घेण्याची गरज नाही. देव हा इतरांची काळजी घेत असतो, त्यामुळे देवाभाऊ तुमची काळजी घेतील, तुम्ही त्यांची काळजी घेऊ नका. आणि देवाला नमस्कार करा, आपण देवाची विनवणी करा. आपण आधी का फसवलं याचंसुद्धा कन्फेक्शन तुम्हाला करणं गरजेचं आहे ना, त्याची उत्तरं द्या. आणि आमच्यात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, ती कधीही लागणार नाहीत. आपला स्वभाव हा सगळ्यांना माहीत आहे. आता देवाची काळजी तुम्ही घेऊ नका. देवाची काळजी घेण्याकरता आम्ही समर्थ आहोत आणि देव आपली काळजी घेईल. देव सगळ्यांची काळजी घेत असतो, त्यामुळे देवाची काळजी घेण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर तुम्ही नतमस्तक व्हा, आपण केलेल्या चुका मान्य करा, मग देव प्रसन्न होतो का बघा. सर, त्याने याच्यामध्ये असंही झालंय की त्यांनी असं म्हटलं उद्धव ठाकरेंनी की देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात आहेत, आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटले की माणूस आहे, मला पंखाचा प्रश्न आहे. देवेंद्रजींनी त्यांना समर्पक उत्तर दिलेलं आहे की तुम्ही माझी काळजी करू नका, आणि संभ्रमा अवस्थेमध्ये आपली जी परिस्थिती आहे त्याचीसुद्धा जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आणि ज्या काही ते सभा घेतात आपण बघताय, मी त्यांना पुन्हा एकदा चॅलेंज देतो, यापूर्वीसुद्धा दिलेलं आहे. प्रत्येक सभेच्या ठिकाणची स्टेजवरचे जे नेते तुमच्यासोबत बसतायत, पहिल्या 4 लाईनमध्ये जे पदाधिकारी तुमच्या समवेत बसतायत, त्यांचे फोटो काढून ठेवा, त्याची फ्रेम तयार करून ठेवा. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये स्टेजवरचे आणि पहिल्या समोरील 4 लाईनवरचे पदाधिकारी तुमच्या समवेत आहेत का, राहतील का, हे तुम्हाला मी जाहीर आव्हान करतो. त्यातले 80% लोक तुम्हाला सोडून गेलेले असतील, आणि आता आम्ही बोलत नाही, व्यासपीठावर तुमच्या आजूबाजूला बसतात ती तरी लोक तुमच्या सोबत आहेत का, हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे. संजय राऊतांना घेणार आहात? त्या 80% संजय राऊतांचा समावेश आहे. हे बघा, व्यासपीठावर बसलेली त्यांच्यासोबतचे सर्व आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, पहिल्या लाईनमध्ये 4 जे बसलेले जिल्हा प्रमुख असतात, पदाधिकारी असतात, नगरसेवक असतात, यांनी फोटो काढून ठेवावा. मी नाशिकच्या संदर्भात सुद्धा आपल्याला या दिल्लीवरूनच बोललो होतो, आत्तासुद्धा दिल्लीवरूनच बोलतो आहे की 2 महिन्यानंतर त्याच फोटोची प्रतिफोटो तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही खासदार घेतायत, येत आहेत तुमच्याकडे, असं तुमचं म्हणणं आहे विकासासाठी, पण प्रश्न हा आहे की आलेले खासदार पत्रकारांना शिव्या घालतायत. एका आमदाराचा तुमचा व्हिडिओ बाहेर आला कॉन्ट्रॅक्टरशी कशा पद्धतीने डील केल्याचा, हे याला काय म्हणायचं? हा विकास आहे का? हे बघा, एखाद्या व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने, गैरसमजुतीमुळे एखादं वक्तव्य आलं असेल, त्यांनी त्या संदर्भात दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली आहे, परंतु सगळ्यांच्याच बाबतीत तुम्ही हे अनुमान साधू नका. आणि विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे, आणि विकासाच्या दृष्टीने सर्वजण आमच्या समवेत आहेत. व्हिडिओचं काय? तो विकास हे बघा, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण आमदारांनी दिलेलं आहे. सर, एक प्रश्न अजून असा की श्रीकांत शिंदेच्या मंत्रिपदाची चर्चा, आणि त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की लायकी नसताना आपलं कार्य मंत्री झालं पाहिजे, असं शहा सेनेची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी
आधी स्वतःकडे पाहावं, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. श्रीकांतजी शिंदे 3 वेळचे खासदार आहेत. लाखोंच्या फरकाने निवडून आलेले आहेत. खासदार होताना कोणाचा बळी दिलेला नाही आहे. या उलट जर श्रीकांत शिंदेंना कार्ट म्हणत असाल तर तुमचं शेंबडं पोरगं, त्याला शेंबूडही काढता येत नव्हता, त्या पोराला दुसऱ्याच्या मतदारसंघात आमदारकीला उभं केलं. सुनील शिंदेसारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला. सचिन अहिरसारखा राष्ट्रवादीतनं उभा राहील म्हणून त्याला आमदारकीचा शब्द दिला. किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं. 3 लोकांचा बळी देऊन आपल्या शेंबड्या पोराला आपण आमदार बनवलं. एकनाथ शिंदे घरोघरी दारोदारी त्या वरळीमध्ये फिरले म्हणून आपलं ते शेंबडं पोरगा आमदार झालं. आणि ताबडतोब कसलाही अनुभव नसताना, नगरसेवकाचा अनुभव नसताना पण तुम्ही त्याला मंत्री बनवलं. हे विसरलात का? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. सर्वप्रथम आपल्या शेंबड्या पोराला आमदार आणि मंत्री का बनवलं पहिल्याच वेळी निवडून आल्यानंतर त्याचं उत्तर द्या. नंतर 3 वेळा निवडून आलेल्या श्रीकांत शिंदेंबद्दल कमेंट्स करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.